इयत्ता 7वी, विषय इतिहास, पाठ 13वा, महाराष्ट्रातील समाज जीवन. आपण प्रथम प्रस्तावना पाहणार आहोत. मुलांनो, आतापर्यंत आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहत होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. त्यांचे स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. रयतेचे कल्याण करणे, लोकांवर अन्याय न होऊ देणे, तसेच महाराष्ट्र धर्माचे रक्षण व्हावे असा उदात्त हेतू महाराजांचा होता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठा साम्राज्याचा विस्तार संपूर्ण भारतभर झाला. दक्षिणेतील जिंजी पासून ते उत्तरेतील अट्टक पर्यंत मराठ्यांनी साम्राज्य विस्तारले. मराठ्यांची सत्ता 150 वर्ष टिकून राहिली. या आधीच्या पाठामध्ये स्वराज्य स्थापना, साम्राज्य विस्तार, राज्यकारभार याविषयी माहिती घेतली. या पाठात आपण आता त्या काळातील समाजाची स्थिती व लोकजीवनाविषयीची माहिती घेणार आहोत. म्हणजेच त्या काळातील सामाजिक जीवन, सामाजिक परिस्थिती, व्यवसाय, खेळ, मनोरंजन, लोकांचे राहणीमान, चालीरीती, रूढी परंपरा यांची माहिती घेणार आहोत. पहिला मुद्दा आहे आपला सामाजिक परिस्थिती. शेती पिकवणे व शेतीवर आधारित उद्योग हे उत्पादनाचे गाव पातळीवरील प्रमुख साधन होते. म्हणजेच गावात शेती व शेतीला पूरक असे जोडधंदे करून लोक आपले जीवन जगत असत. उदाहरणार्थ पशुपालन, शेतमजुरी, मेंढीपालन यासारखे उद्योग करीत. गावाचे संरक्षण करण्याची जबाबदारी गावच्या पाटलाकडे असे. तसेच त्याला गावातून जमा होणाऱ्या महसुलातील काही हिस्सा मिळत असे. गावचा महसूल सांभाळण्याची जबाबदारी कुलकर्णी यांच्याकडे असे. गावात गावकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा मोबदला वस्तू रूपाने बलुतेदारांना मिळत असे. गावात एकूण 12 बलुतेदार असत. यामध्ये गुरव, कुंभार, सोनार, महार, चांभार, गवळी, जोशी, धोबी, न्हावी, कोळी, लोहार, सुतार यांचा समावेश होत असे. आता तुमच्या लक्षात आले असेल, बलुतेदार कोणाला म्हणायचे? जे महत्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवीत त्यांना बलुतेदार म्हणत. आता 1 मिनिट मला जरा थोडं उत्तर द्या की नांगर मोडला, पूर्वीची लोक नांगर मोडला तर कुठे जायचे रे? कोणाकडे नीट करायला जायचे? सुताराकडे. सुताराकडे. सांगा. सुताराकडे. बरोबर. म्हणजे बघा, खुरपी, विळा, कुऱ्हाड, पार हे जर तयार करायचं असेल, बनवून घ्यायचं असेल तर कोणाकडे जायचे ते? लोहाराकडे. बरोबर. आता थांबा, मी काय सांगते बघा. केस कापण्यासाठी न्हाव्याकडे जायचे. जास्त कपडे धुवायचे असेल तर धोबी, गाडगी, मडकी, रांजण. तुम्हाला माहितीये का रांजण कशाला म्हणतात ते? हो. कशाला म्हणतात ते? सांगा.
मॅडम ते मटक्यासारखं असतं. मी सांगू वैष्णवी. हा, मोठं मडकं असतं ते, बरोबर. तर रांजण आपल्याकडे कसं, आता आपण सिंटेक्स मध्ये पाणी साठवतो, तशी पूर्वीची लोक रांजणामध्ये पाणी साठवायची. रांजणामध्ये जास्त पाणी बसायचं किंवा तिथं साठवायचं पहिली लोक. तर आता मी तुम्हाला सांगते, कोळी पहिले लोक कोळी रेडा पाळत, आणि पहिली विजेची सोय नव्हती, त्यामुळे पाणी विहिरीतून आडातून काढावं लागायचं, आणि एकत्र कुटुंब पद्धती होती पहिली, त्यामुळे पाणी खूप लागायचं. एका घरात भरपूर माणसं असायची, आणि मग कोळी काय करायचा, रेड्याच्या पाठीवर पखालीतून पाणी आणायचा. पखालीतून पाणी आणायचा, आणि त्या पखालीमध्ये जवळजवळ 400 ते 500 लिटर पाणी बसायचं. तर कोळ्याचा रेडा जेव्हा आपल्या गावात येईल, तेव्हा गावकऱ्यांच्या घरी तो कोळी काय करायचा, एक एक दोन दोन बादल्या पाणी द्यायचा, आणि मग गावकरी त्याला धान्य रूपाने त्याला काय करायचे, मोबदला द्यायचे. पैसे, महिन्याला पैसे द्यायचे नाहीत, कारण तेव्हा शेतकऱ्याकडे पैसे येणं खूप मुश्किल होतं. असं हे धान्य रूपाने बलुतेदारांना शेतकरी त्याचा मोबदला देत असे. आता पुढे आपण जाऊया, खेड्यातील व्यवसाय. आता खेड्यातील व्यवसाय काळी व पांढरी असे असायचे. तर दोन प्रमुख असायचे व्यवसाय, एक काळी आणि पांढरी. आता काळी म्हणजे काय, तर काळी म्हणजे काळीत राबणारे म्हणजे शेतकरी, आणि पांढरी म्हणजे काय, तर व्यवसाय करणारे. हे दोन प्रमुख काय होते, भाग पडले होते. आता मी तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारते. मराठ्यांची सत्ता किती वर्ष टिकून राहिली रे? 150. 150 वर्षे. हा, बस. आता गावचे रक्षण कोण करत असे रे पूर्वी? पाटील. पाटील, गावचा पाटील. गावचा महसूल कोण सांभाळत असे रे? कुलकर्णी. शेतीला पूरक जोडधंदे कोणते? शेतीला पूरक जोडधंदे कोणते असायचे? पशुपालन. मेंढीपालन. हा, पशुपालन मध्ये कोणते कोणते प्राणी पाळायचे रे शेतकरी? कोंबडी, शेळी, म्हैस, मांजर. कुक्कुटपालन. आता खेड्यातील व्यवसायाचे प्रकार कोणते? काळी व पांढरी. काळी व पांढरी. आता आपण पुढचा मुद्दा घेऊया, चालीरीती. पुढचा मुद्दा आहे चालीरीती. या काळात बालविवाह पद्धत समाजात रूढ होती. मुला मुलींची लग्ने पाळण्यात किंवा बालवयात लावत असत. तसेच बहुपत्नीत्वाची पद्धत होती, म्हणजेच एक पुरुष अनेक पत्नी करू शकत होता, तसेच त्यांना एकत्र नांदवतही होता. काही ठिकाणी विद्वांनी पुनर्विवाह केल्याची उदाहरणे आढळतात. म्हणजे त्यावेळी पुनर्विवाहास मान्यता होती. पुनर्विवाह म्हणजे पहिला पती निधन पावल्यानंतर स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी केलेला विवाह होय. मृत्युमुखी पडलेल्या मानवी देहावर अंतिम संस्कार करण्याच्या दहन म्हणजे जाळणे, दफन म्हणजे पुरणे, आणि विसर्जन म्हणजे मृतदेह पाण्यात सोडणे, या पद्धती होत्या. छोट्या मोठ्या गोष्टीसाठी किंवा लढाईसाठी मुहूर्त पाहिला जायचा. स्वप्न किंवा अपशकुन शकून यावर लोकांचा विश्वास होता. देवाचा व ग्रहांचा कोप होऊ नये म्हणून अनुष्ठाने केली जात असत.
अनुष्ठान म्हणजे काय? तर ब्राह्मण समाजाने घालून दिलेल्या नियमानुसार आपल्या कुटुंबाचे सर्व विधी व संस्कार करणे. त्यासाठी लोक दान धर्म करत, ज्योतिषांवर विश्वास ठेवत, आपल्या आयुष्यातील पुढच्या काही चांगल्या व वाईट घटनांची माहिती ज्योतिषाद्वारे मिळवण्याचा प्रयत्न लोक करत असत. वैज्ञानिक दृष्टीचा अभाव होता. लोक औषध उपचारापेक्षा नवसाला प्राधान्य देत असत. नवस केल्याने रोग बरे होतात असा त्यांचा समज होता. आता मी तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारते. कोणकोणत्या चालीरीती होत्या रे त्या काळामध्ये? हा, बहुपत्नीत्वाची पद्धत होती, पुनर्विवाह, बालविवाह. पूर्वी अंत्यसंस्कार कसे केले जायचे? देवाचा किंवा ग्रहाचा कोप पडू नये. बर, मुहूर्त म्हणजे काय रे? चांगली वेळ. मुहूर्त म्हणजे चांगली वेळ. कशासाठी पहिली लोक मुहूर्त बघायचे रे? लढाईसाठी, छोट्या गोष्टी. आता तुम्हाला शकून आणि अपशकून गोष्टी माहिती आहेत तुम्हाला? आता आधी मला शकून गोष्टी सांगा. शकून म्हणजे चांगल्या गोष्टी. काय अपशकून, तुम्ही अंधश्रद्धा पाळता, कोण कोण पाळतं? सांगा बरं मला, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या? म्हणजे काही घडलं ना तर बोलतात की शकून झाला, आणि काही माणसं आडवी गेली तर अपशकून बोलतात. अजून कोण सांगेल? पाल चुकली तर अपशगुन होते असं. बरोबर. अजून अजून कितवी पक्षी अजून सांगा. हा, मांजर आडवं गेलं की आपण काय करतो? सांगतो की आपलं काम होणार नाही, मग आपण पाठीमागे जातो. आता मी एक तुम्हाला उदाहरण देते. तुमचा एखाद्या चांगल्या बर, आता थोडस माझं ऐका. तुमच्या एखाद्या चांगल्या कंपनीत अपशगुन असं. बर, आता माझं जरा ऐका मुलांनो, की तुमचा एखाद्या चांगल्या मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यू आहे आणि आता तुम्ही बाहेर पडलाय जायला तिकडे. आता तुमच्या रस्त्यावर आता काय झालेलं आहे, मांजर आडवं आलं. मग मांजर आडवं आलं तर तुम्ही परत घरी जाणार नाही जाणार ना? नाहीतर काय, तुम्ही सांगणार माझं काम होणारच नाही, मी आता घरी जातो. मग तुमच्यासाठी इंटरव्ह्यू थांबणार आहे का? नाही. थांबणार आहे का? तर ह्या अंधश्रद्धा पाळायच्या नाहीयेत आपण. आता पुढचं आपण टॉपिक घेऊया, राहणीमान. त्या काळी बहुसंख्य लोक हे खेड्यात राहत होते. खेडी स्वयंपूर्ण असत, म्हणजे खेड्यातील गरजा खेड्यातच भागवल्या जात असत. फक्त मीठच त्यांना इतर ठिकाणाहून मागवावे लागत असे. शेतकऱ्यांच्या गरजा मर्यादित होत्या. शेतकरी शेतामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, मका, तांदूळ इत्यादी धान्य पिकवत असे. त्यांच्या रोजच्या जेवणात भाकरी, कांदा, चटणी, कोरड्यास म्हणजे कालवणाचा समावेश असे. आपापसातील व्यवहार ते वस्तू विनिमय पद्धतीने करत असत. गावातील घरे साधी माती विटांची असत. शहरात एक मजली किंवा 2 मजली वाडे असायचे. ज्यांची आर्थिक परिस्थिती
चांगली असेल, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल ते श्रीमंत म्हणून ओळखले जात. त्यांच्या जेवणात भात, वरण, पोळ्या, भाज्या, कोशिंबिरी, दही दुधाचे पदार्थ असत. त्या काळी बहुसंख्य लोक खेड्यात की शहरात राहायचे? सांगा मला आता. जरा थोडेसे प्रश्न मी विचारते. त्या काळी बहुसंख्य लोक खेड्यात राहायचे की शहरात राहायचे? त्याला तरी कोणती वस्तू ते बाहेरून मागवायचे रे? मीठ. मीठ का बरं ते बाहेरून मागवत असं? सांगा मला. गावात उत्पन्न नाही व्हायचं. हा, म्हणजे मीठ कुठं तयार होतं रे? मीठ फक्त समुद्राच्या ठिकाणी तयार होतं. खेड्यामध्ये समुद्र नाहीये आणि त्यामुळं ते काय करायचे? बाहेरून मीठ मागवायचे. शेतकऱ्याच्या जेवणात काय काय असायचं रे? भाकर, कांदा, एकानेच बोलायचं. हा, बस आता. त्या काळी लोक व्यवहार कसे करत? वस्तू विनिमय. मग एखादं उदाहरण सांगा तुम्ही कसे? म्हणजे उदाहरण, कुंभाराने शेतकऱ्याला एक माठ दिला तर शेतकऱ्याने थोडस त्याला धान्य द्यायचं. बरोबर. वस्तू रूपाने किंवा वस्तू विनिमय पद्धतीने व्यवहार होत. पुढचा मुद्दा आहे सण समारंभ. त्या काळी घरोघरी सण साजरे केले जात असत. गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, होळी, ईद यासारखे सण साजरे. पेशव्यांच्या काळात गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत असत. तो घरगुती स्वरूपाचा होता. घराघरामध्ये गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याची 10 दिवस पूजा केली जायची. सार्वजनिक गणेशोत्सव पूर्वी साजरे केले जात नव्हते. पुढे ते लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य कार्यासाठी सुरू केले. पेशवे स्वतः गणेश भक्त असल्याने गणेशोत्सवाला महत्व आले. भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव चालत असे. दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने तेव्हापासून शुभ कार्याची सुरुवात लोक करायचे. 3.5 मुहूर्त हे 4 सणांना म्हटले जाते. तर गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा हे 3 मुहूर्त, आणि दिवाळीतील पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा हा अर्धा दिवस, असे 3.5 हे मुहूर्त. दसऱ्याला शस्त्रास्त्रांची पूजा करत, सीमोल्लंघन करत, म्हणजे या दिवसानंतर मराठे मोहिमेवर निघत असत. त्यासाठी आवश्यक शस्त्रे, हत्यारे, युद्ध साहित्य यांचे पूजन या दिवशी केले जात असे. तसेच दसऱ्यानंतर शेतात सुगी चालू होत असे, म्हणजे पिके काढायला येत असत. ही पिके कापणी व काढणीसाठी खुरपी, विळे, कुऱ्हाड, कोयता इत्यादी शस्त्रांची गरज लागत असे. त्यांचेही पूजन या दिवशी केले जात असे. तसेच या दिवशी गावातील लोक एकमेकांना आपट्याची पाने देत. दिवाळीत बलिप्रतिपदा आणि भाऊबीज साजरी करत.
खेड्यापाड्यात जत्रा भरायच्या. जत्रेच्या वेळी गावागावात कुस्त्या खेळल्या जायच्या. गुढीपाडवा या सणालाही त्या काळी महत्व होते. लोक सण उत्सवावेळी नाचगाणी, डफावरील गाणी, तमाशा उत्सवाची सुरुवात कोणी केली? लोकमान्य टिळक. बर, काय हेतू असेल रे त्यांचा? काय हेतू होता लोकमान्य टिळकांचा? सगळ्यांना गोळा करून बरोबर. बोल बोल बोल. सगळ्यांना गोळा करून गणपती साजरा करायचा. बर, लोकांनी एकत्र यावे, विचार विनिमय करावा, एकमेकांची मते कळावी यासाठी लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सुरुवात केली. गणेशोत्सवाची शुभ कार्याची सुरुवात लोक कोणत्या सणापासून करायचे रे? दसरा. शुभ कार्याची सुरुवात लोक कोणत्या सणापासून करायचे? दसरा. दसरा. बरोबर. हा. आता पुढचा मुद्दा पाहूया आपण, शिक्षण. पुढचा मुद्दा पाहूया, शिक्षण. या काळात शिक्षण पद्धतीत पाठशाला व मदरसा होत्या. लेखन, वाचन व हिशोबाचे शिक्षण व्यक्तीला घरातून मिळे. मोडी लिपीचा वापर व्यवहारात होत असे. अनेक ऐतिहासिक कागदपत्र मोडीतच आढळतात. आता एक तुमच्या माहितीसाठी, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सुद्धा मोडी लिपीतच लिहिलेली होती. आता मी तुम्हाला थोडस पाठशाला म्हणजे काय ते सांगते. काय रे, कोण सांगेल पाठशाला म्हणजे काय? शाळा, विद्यालय. हिंदीमध्ये आपण पाठशाला बोलतो, बरोबर. पाठ म्हणजे शिक्षण आणि शिक्षण देणारी संस्था म्हणजे पाठशाला. आता तिथे मदरसा एक आलेला आहे बघा. पाठशाला आणि मदरसा. मदरसा म्हणजे इस्लाम धर्माची शिकवण देणारी शाळा. आता पुढचा मुद्दा पाहूया आपण, दळणवळण प्रवास. टीचर तुम्ही म्यूट झाला आहात. सडक म्हणजे रस्ते, नद्यांवरील पूल या मार्गाने वाहतूक चालायची. धान्य, कापड, किराणा साहित्य यांची वाहतूक बैलाच्या पाठीवरून होत असे. नदी ओलांडून पुढे जाण्यासाठी घोड्यांचा वापर होत असे. पत्र किंवा इतर दस्तऐवज यांची ने-आण सांडणी स्वार म्हणजे उंटावरून जाणारे व जासूद करत. अशा प्रकारे त्या काळात दळणवळण व प्रवास होत असे. तो अगदी संथ गतीने चालत असे. आता पुढचा मुद्दा आहे खेळ. या काळात विविध खेळ खेळले जायचे. खेळ हे त्या काळातील लोकांचे करमणुकीचे व मनोरंजनाचे साधन होते. कुस्ती व युद्धकला हे खेळ त्यावेळी लोकप्रिय होते. मल्लखांब, दंड, कुस्ती, लाठी, दांडपट्टा, बोथाटी हे खेळ खेळले जात. बोथाटी हा मराठेशाहीतील एक मर्दानी खेळ आहे. त्या काळी ज्या लढाया होत त्यात घोड्यांचा वापर होई
आणि घोडेस्वारांचे प्रमुख हत्यार भाला असे. घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे चालवता यावा यासाठी बोथाटी खेळ खेळला जायचा. भाल्याचे नित्याच्या अशा सरावातून बोथाटीला खेळाचे स्वरूप प्राप्त झाले. आता नित्याच्या अशा का म्हणून त्यांनी सांगितलंय, तर एकच मिनिट मी तुम्हाला सांगते माहिती. भाल्याचे वार करण्याचा व तो चुकवण्याचा सराव व्हावा म्हणून भाल्याचे अणकुचीदार लोखंडी टोक काढून त्याऐवजी बासास कापडी चेंडू किंवा लाकडी गोळे बांधून तो फिरवण्याचा सराव घोडेस्वार करत. आणि अशा भाल्याची आणि बोथट असल्याने त्या खेळास बोथाटी असे नाव पडले. लक्षात आलं का तुमच्या? आता परत पुढचं हुतुतू. हुतुतू म्हणजे कबड्डी, खो खो, आट्यापाट्या हे मैदानी खेळ खेळत. तर सोंगट्या, गंजिका, बुद्धिबळ हे बैठे खेळ लोकप्रिय होते. गंजिका हा पत्त्यांचा बैठा खेळ होता. यात 12 संच असत व प्रत्येक संचात 12 पत्ते असे एकूण 144 पत्ते असत. आता मी तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारते. कोणते खेळ लोकप्रिय होते रे पूर्वी? एका वेळेस एकाने गोथाटी, मी सांगू वैष्णवी? सांग. कुस्ती, युद्धकला हे खेळ लोकप्रिय होते. बरोबर. मराठे शाहीतील मर्दानी खेळ कोणता? गोथाटी, बरोबर. गोथाटी. हा, पुढचा प्रश्न. बोथाटी हा खेळ खेळण्याचा उद्देश काय रे? सराव व्हावा. हा, घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे चालवताय. खूप छान उत्तर आहे. कबड्डीला दुसरे नाव काय रे? बरं. आता पुढचा प्रश्न. बैठे खेळ कोणते रे? हा, आता तुम्ही सांगा, तुम्ही कोणते कोणते बैठे खेळ खेळता रे? बुद्धिबळ, खेळता, कॅरम, कॅरम खेळता, लुडो, सापशिडी. सापशिडी. हा हा, बरोबर. आता पुढचा मुद्दा घेऊया आपण. धर्म व आचार विचार. त्या काळी हिंदू व मुस्लिम असे 2 धर्म दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा मुस्लिम सत्ताधीशांविरुद्ध असला तरी त्यांचे धार्मिक धोरण उदारतेचे होते. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागावे अशी त्यांची विचारधारणा होती. पाठशाला, मंदिरे, मदरसा, मशिदी यांना सरकारकडून देणग्या दिल्या जात असत. दोन्ही धर्मातील लोक एकमेकांच्या सणामध्ये सहभागी होत असत. तसेच वारकरी, महानुभाव, दत्तनाथ, रामदासी हे पंथ त्या काळी प्रामुख्याने प्रचलित होते. आता पुढचा मुद्दा. स्त्रियांचे जीवन. पुढचा मुद्दा आहे स्त्रियांचे जीवन. त्या काळी स्त्रियांचे जीवन हे कष्टाचे होते. सासर आणि माहेर हेच तिचे जग असायचे. बाहेरच्या जगाचे तिला जास्त
स्त्रियांनी शिकले पाहिजे असे कोणालाही वाटत नव्हते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाकडे कोणीच लक्ष दिले नाही. थोड्याफार स्त्रियांनी त्या काळी अक्षर ओळख, प्रशासन, राज्यकारभार चालवणे, युद्ध कौशल्य यात प्रगती केली. उदाहरणार्थ वीरमाता जिजाबाई, येशूबाई, महाराणी ताराबाई, उमाबाई दाभाडे, गोपिकाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांसारख्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून राज्यकारभार करत होत्या. त्या काळी स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या अनेक प्रथा समाजात रूढ झाल्या. उदाहरणार्थ बालविवाह, विषमविवाह, वैधव्य, केशवपण, सती, बहुपत्नीत्व यासारख्या वाईट प्रथांनी स्त्रियांना जखडून टाकले होते. त्यांना मोकळा श्वास घेता येत नव्हता. एकंदरीत कठोर सामाजिक नियमात बांधील राहून त्या आपले जीवन जगत होत्या. आता मी तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारते. पूर्वीच्या काळात स्त्रियांना कोणत्या 2 गोष्टी कराव्या लागायच्या रे? एक म्हण आहे, माहित आहे का रे तुम्हाला? कोणत्या 2 गोष्टी करायला लागायच्या पूर्वीच्या काळात स्त्रियांना? माहितीये तुम्हाला? चूल व मूल. दुसरा प्रश्न, त्या काळात थोड्याफार स्त्रियांनी युद्ध कौशल्य, राज्यकारभार चालवणे यात प्रगती केली होती. कोण बरे होत्या त्या? वीरमाता जिजाबाई, येशूबाई, महाराणी ताराबाई, उमाबाई दाभाडे, गोपिकाबाई, अहिल्याबाई होळकर, पुष्पश्लोक अहिल्याबाई यांचा समावेश होता. बरोबर. पूर्वी स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या कोणकोणत्या प्रथा होत्या रे? बालविवाह, बहुपत्नीत्व. हे मुद्दे तुम्हाला कळले का सगळे? हो टीचर. आता आपण गृहपाठ काय करायचा आहे की जेवढे मी प्रश्न विचारले, छोटे छोटे प्रश्न, ते सगळे प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आणि शाळेत दाखवायचे आणि वाचायचे सुद्धा, पाठ सुद्धा करायचे. आणि या पुढचे मुद्दे आहेत ना आपण उद्या पाहूया याच वेळेला. हो टीचर. आवाज बंद कर.